मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक अगेन टू द थर्ड पार्ट ऑफ द व्लॉग। तर आज आहे तिसरा दिवस गावचा आणि आज थोडंसं वाईट वाटतंय कारण की निघायचं आज मुंबईला परत। जी एक्साइटमेंट येताना असते ना ती कधीच जाताना अजिबात नसते। असं वाटतं का यार का दिवस आला हा, असं झालं। तर कळलंच नाही कसा गेला, फटाफट शनिवार गेला, रविवार गेला, असं म्हणजे टाइम इतका फटाफट फ्लो होतो ना की तो निघून जातो आणि असं वाटतं की आज अजून खूप बाकी आहे। बट चला झालं, 3 दिवस खूप मजा आली। असंच 2-2 महिन्याने मी किती वेळा माझ्या यावर्षी आय थिंक माझं गावचे व्लॉग्स खूप झालेत। तर मला असं वाटतं की सतत 2 महिने इकडे आलं पाहिजे, 2 महिन्यानंतर असं थोडंसं वीकेंड। तर आता आम्ही आज निघणार आहोत आणि आमचा अजून आज एक सडन प्लॅन आहे मध्ये, जो आम्ही रात्री केलेला प्लॅन। आम्ही एका व्यक्तीकडे जाणार आहोत आणि ती व्यक्ती कोण आहे मी तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवेल। आमचं ऑन द वे ठरलं कारण की ती व्यक्ती ऑन द वेच राहते मुंबईच्या निघताना आमच्या रस्त्याच्या। सो आता आमची तयारी चालू आहे, पॅकिंग चालू आहे सगळी। गावाला ऑलमोस्ट तुम्हाला माहिती आहे की गावचं सगळं आपल्याला घेऊन जावंच लागतं। सो आम्ही मस्त आता असे ना, आमच्या बाबांनी ऊस आणून दिलेत आम्हाला। आता हे मस्त ऊस खायचेत, छान वाटतात। ऊस, टोमॅटो भरलेत, कांदे भरलेत। तुम्हाला तर माहिती आहे आमची कांद्यांची शेती आहे। सो आता आम्ही कांदे बिंदे भरलेले आहेत आणि आता आम्ही निघतोय, म्हणजे आता तरी नाही, अजून खाऊन पिऊन सगळं आम्ही तयारी करून 11 वाजेपर्यंत निघणार आहोत मुंबईच्या वेळेला। सो बघूया, त्यापर्यंत आमच्यासोबत कंटिन्यू राहा आणि बघा कोणत्या व्यक्तीकडे आम्ही चाललो आता आणि आम्ही कसे आज घरी पोचतोय। चला ओंकार, चल निघायचंय ना? यस। चला आम्ही निघालो आता। हाय आत्ती, बाय पप्पा, बाय 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 बाबा, बाय बाबा। हॅलो। सो आता गाडीत बसल्या बसल्या माझ्या मम्मीला आठवलं की मी घरातली चावी घेतली की नाही बघा, आणि सगळं लावलेला पसारा काढायला लावलाय। नाहीतर आम्हाला मुंबईला जाऊन घराबाहेरच बसावं लागेल। हाऊ ग्रेट आर यू मम्मी। गावावरनं इकडे येताना चावी विसरते घरी आणि इकडनं घरी जाताना चावी आणतच नाही। चावी आहे का विचारते। सो आम्ही आणि गाडी आमच्या घराच्या पुढे निघाली होती, तिला आठवलं की आपण चावी घेतली की नाही, मुंबईला चाललोय। आणि याच्यात राहिला 1 मिनिट कॉन्टेंट, त्याच्यात सापडायला टाइम लागेल ना परत। बाय बाय चासनारोडी। गावाला खूप एक वेगळी शांतता होती आणि खूप छान वाटत, तिथे रिलॅक्स होतो आपण जाऊन। हे 2 दिवस आमचे कसे गेले आम्हाला कळलंच नाही। अगदी एकदम खूप शांत वातावरण होतं आणि रिलॅक्स वाटलं, एक फ्रेश स्टार्ट होते आपली। तर मला सगळ्यांना हेच सांगायला आवडेल की तुम्ही पण सगळेजण आपापल्या गावी जा एक रिलॅक्समेंटसाठी, कारण की ना इकडून एक एनर्जी घेऊन जातो आपण ती की मग आपण इकडे येऊन परत एक नवीन स्टार्ट करतो, जरा थोडंसं ऑफिस लाईफ आपल्या रेग्युलर रुटीनपासून एक ब्रेक भेटतो। सो मला खूप असं छान वाटलं आम्हाला सर्वांनाच। सो मी तुम्हाला निघताना बोललेली की एक मध्ये आम्ही स्टॉप घेणार आहे आणि तो कुठे घेणार आहे ते आता मी रिव्हील करते, म्हणजे कारण की आम्ही आलो आमच्या लल्लूताईकडे, म्हणजे हे नाव खूप वेळा ऐकलं असेल तुम्ही। तर आम्ही आलो शिल्पाताईकडे तळेगाव मध्ये आणि हे ऑन द वे लागतं आमच्या मुंबईला जाताना। सो आम्ही आलो आम्ही आता आलो शिल्पाजीकडे। हाय बोला ताई ऑडियन्स। नेहमी लास्ट टाइम पण तिला मी टांग दिलेली नाही, बोलली मी लल्लू ताई बोलली मी शिल्पा म्हणजे नाटक करते का, दोन नावं समजायला पाहिजे। फेक ब्लॉगर नाही, ब्लॉगरच म्हणते ना। सो आम्ही तिला मागच्या वेळेस टांग दिलेली, तर ह्या वेळेस तिने मागच्या वेळेस खूप प्रिपरेशन केलेलं पण आम्हाला नाही जमलं जायला। यावेळेस आता आम्ही तिला बोललो नक्की येणार आहे आणि आलो आम्ही। त्यावेळेस धन्यवाद।
हा ते आपण आता थोडा वेळ थांबणार आहोत तोपर्यंत तुम्हाला दाखवते मजा मस्ती. अस्मी निक्की दाखवते. निक्कीचा वेगळाच प्रॉब्लेम आहे काहीतरी. आम्ही कपडे चेंज करतोय का? आता स्कूल मधनं आलेत ना तर निक्कीचा वेगळाच प्रॉब्लेम आहे काहीतरी. निक्की काय करायचंय? सुकाला तिला ते महत्वाचं आहे पाहुण्यांपेक्षा. आपण बघूया आधी निक्की जाऊन सुकाला ठेवून ये. सो शी इज द गुड गर्ल ऑफ अवर हाऊस अस्मी. हॅलो. आणि ना आमच्या फॅमिली मधली सर्वात पहिली बेबी होती. म्हणजे आमच्या कझिन्स मध्ये ना लल्लूताईला ही फर्स्ट तर दिदी झालेली श्वेता, पण सेकंड अस्मी झालेली. तेव्हा अस्मी आम्हाला म्हणजे खूप अशी जास्त क्लोज होती स्टार्टिंग पासून. नंतर ही आमची निक्की. अस्मी खूप गुड गर्ल आहे. पण आल्याला स्कूलचं तुम्ही बघताना सगळं आवरून ठेवून देते फटाफट. मी मागितलं ना निक्कीने पहिले कपडे पुढे वाट टाकले पाहुण्यांच्या आधी. पहिले शिस्त ते झालं. दाखवते मी. अस्मू इकडे. अस्मू लवकर ये निक्की इकडे. सो या आहेत माझ्या 3 भाच्या आणि सो या आहेत माझ्या 2 भाच्या अस्मी आणि निक्की. तर आता हे प्रिपरेशन आहे. हे तुम्हाला रसगुल्ले वाटतील पण हे रसगुल्ले नाही आहेत. ह्याच्यामध्ये ताईनी मला वन हँड ओपन नाही करता येत. ताईने ह्याच्यात गुलाबजाम भरून ठेवले आमच्यासाठी खास. तिने बनवले ते. काल आम्ही येणार आहे ना. हो काल आम्ही येणार आहे ना म्हणून तिने स्पेशली हे गुलाबजाम बनवलेत एकदम आमच्यासाठी. एकदम मस्त वाटतात. नाजूक नाजूक झालं. मी तर काल रात्रीपासून वेट करते गुलाबजामचा. आणि आता आम्हाला तिखट भाकरीची पण तयारी चालू आहे. सो आता आम्ही फटाफट खाणार आहे. मला खायचे गुलाबजामुन. चला आमच्या इथे याला तिखट भाकरी असं म्हणतात आणि बरेच जागी याचं वेगवेगळं नाव आहे. याला कधी थालीपीठ बोलतात, धपाटे बोलतात, तर थेपला पण बोलतात काही ठिकाणी. तर त्याच्यामुळे हे असं खूप प्रकारचं असतं ह्याच्यामध्ये. पण आमच्याकडे तिखट भाकरी हा प्रकार आहे आणि खरंच खूप छान वाटलं. ताईनी हे स्पेशली आमच्यासाठी केलं. इतकं काही असं अवघड नाही आहे. हे खूप इझी रेसिपी आहे. तुम्हाला फटाफट जमेल अशी आहे आणि टेस्टी पण खूप असते ती. दही आणि लोणच्याबरोबर खायला तर एकदम खूप मस्त लागते. सो मी जसं दाखवलेलं प्रिपरेशन ताईनी मस्त थालीपीठ बनवलं तेवढे छान आणि खरंच छान लागतात. आम्ही जेवून आलो घरात तरी आम्ही खातोय परत इकडे येऊन. दही थालीपीठ मस्त झालेत ताई. आणि गुलाबजाम पण 1 नंबर झाले. थँक्यू. तुला कोणती चांगली वाटेल? सोनल माऊ ती साडी पाचवी. मला तशी आवडली. आणि माझी मम्मी आणि ओंकार मामा तो पण. आता स्टार्ट नाही तिला खूप हे करत. माझी बायको जिथे जाते तिकडे काय ना काहीतरी घेऊनच येते. आता मी लग्न झाल्यावर ताईकडे पहिल्यांदा आली आहे. तर ताईनी मला लास्ट टाइम मी आलेली तेव्हा पण गडबडीत नाही जमलं. मग आता आली ना तर आता ताईनी मला साडी दिलेली आहे. आम्ही असं जीन्स टॉप वरतीच करतो ट्रेडिशनल. नाकावर पडलेलं चांगलं असतं. नवऱ्याचं जास्ती प्रेम. काही तिचं नेहमीच नाकावर पडतो. माझं पण सांगायचं नवऱ्याचं जास्त प्रेम आहे. आणि पण हे जरा पकडा. नाकावर पडलं नवऱ्याचं जास्त प्रेम असतं. माझं नाही लाईफ मध्ये झाली सर तिच्या पडलं. आणि बाबा नको 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 नको
आमचा ब्रेक संपलेला आहे आणि आम्ही आता परत घरी जायच्या मार्गावर निघालो आहोत आणि आधीच उशीर झाला, पप्पांचा पण फोन यायला लागलाय. सो आता आपण ताईला भेटून घेऊ आणि आम्ही प्लॅन करतोय परत डिसेंबर मध्ये. नक्की करा, मी वाट बघेन. बाय आमच्या सोनल मावला लाईक अँड सबस्क्राईब करा. सबस्क्राईब मस्त दोघी एकदम स्वीट आहे.